बातमी अमरावतीतून आहे। अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला ज्ञानेश कन्या संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याचं जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती मिळतेय। वयाच्या 8व्या महिन्यात अंधत्व येऊनही 34 वर्षात 130 ग्रंथ 6 भाषांवर प्रभुत्व मिळवणारे गुलाबराव महाराज नेमके कोण याची चर्चा आता खरं तर सुरू झाली आहे। तर गुलाबराव महाराज यांच्या साहित्याचं राजधानी दिल्लीतही दाखले दिले जातात आणि या संदर्भात चांदूर बाजार इथे गुलाबराव महाराज यांच्या समाधीस्थळावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव द्यावं या संदर्भातील हालचाली सुरू झालेल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा गुलाबराव महाराजांचं नाव दिलं पाहिजे या संदर्भातल्या चर्चा झाल्याची माहिती आहे। आपण त्याच संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांच्या समाधीस्थळी आहोत। चांदूर बाजार येथील भक्तिधाम येथे गुलाबराव महाराजांची समाधी आहे। आपण जर पाहिलं तर संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांचं साहित्यातलं योगदान मोठं आहे, ज्याची थेट राजधानीपर्यंत दखल गेली आहे। अनेकांनी महाराजांच्या साहित्यावर PhD सुद्धा केलेली आहे। अतिशय विदर्भातलं आणि त्यातल्या त्यात चांदूरबातलं मोठं व्यक्तिमत्व आहे। राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज या समाधीस्थळाला भेट दिली आहे आणि या संदर्भातली माहिती घेतली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बेलोरा एअरपोर्टला महाराजांचं नाव देण्याचं सरकारनं हालचाली केल्या आहेत, काय माहिती आहे? जन्मतःच दृष्टी नसलेले, जन्माच्या नंतर काही वर्षानंतर दृष्टी नसलेले परंतु बुद्धिमत्ता अतिशय तीव्र असे असलेले हा संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज म्हणजे एक मोठा दैवी चमत्कार आहे। त्यांची भक्ती ही अद्वैतासारखी ज्ञानेश्वरासोबत होती आणि म्हणून एक साहित्यामधलं योगदान, एक अतिशय प्रखर बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व आणि संत साहित्यामधलं अग्रणी स्थान श्री गुलाबराव महाराजांचं आहे आणि अतिशय योग्य निर्णय मला वाटतो की संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं विमानतळाला नाव दिलं आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना धन्यवाद देतो। आपण जर पाहिलं तर अमरावतीत ज्या ठिकाणी चांदूर बाजार आहे त्या ठिकाणी भक्तिधाम आहे, ज्या ठिकाणी महाराजांची अशी अतिशय दिव्य समाधी आहे। प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या असं महाराजांना म्हटलं जातं। या संस्थांचा कायापालट देखील केलेला आहे। संस्थांचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। महाराजांचं नाव आता देश पातळीवर यायला सुरुवात झालेलं आहे, कसं महाराजांचं कार्य आहे? तर महाराजांचं जे कार्य आहे म्हणजे अध्यात्म, योगशास्त्र, भौतिकशास्त्र, डार्विनच्या सिद्धांतापासून स्पेन्सरच्या सिद्धांतापर्यंत महाराजांचा सर्व समावेशक असा एक त्यांनी युक्तिवाद ते करायचं आणि महाराजाचं एक ब्रीद होतं। या वेगवेगळ्या क्षेत्रात महाराजांचं योगदान अतुलनीय आहे। काही भाविक सुद्धा या ठिकाणी आहेत, काय सांगणार की महाराजांचं नाव विमानतळाला देण्याचा निर्णय? महाराजांचं नाव विमानतळाला दिलेलं हे आम्हाला अतिशय महाराजावर श्रद्धा, महाराजांचं जे साहित्य आहे त्या साहित्यावर जर अभ्यास केला तर आता आणखीनही आपण विज्ञानात गरुड भरारी मारू शकतो। एवढं अलौकिक आणि विश्वास न ठेवणारं एवढं मोठं अमाप साहित्य आदि शंकराचार्यानंतर जर सर्वात मोठं साहित्य असेल तर ते श्री संत गुलाबराव महाराजांचं आहे। जर पाहिलं तर आदि शंकराचार्यानंतर गुलाबराव महाराजांच्या साहित्याचा या ठिकाणी दाखला दिल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, चांदूर बाजार, अमरावती।